रोहित पवार आणि युगेंद्र पवारांची बारामती पोलिसांसोबत चर्चा। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। अजित पवारांच्या विमान अपघाताला सरकार हलक्यात घेतंय, तुमचा आक्रोश खोटा होता का म्हणत संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। महाविकास आघाडीचे आमदार मुख्यमंत्र्यांची घेणार भेट। विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नसल्याच्या आरोपावरून भेट घेणार असल्याची माहिती। व्हीएसआर कंपनीचं विमान न वापरण्याचा शिवसेनेचे नेते आणि आमदारांचा निर्णय एकनाथ शिंदेंकडून मान्य। मुंबई पोलीस दलाच्या ताफ्यात 600हून अधिक नवीन वाहनं दाखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नवीन वाहनं पोलीस दलात समाविष्ट। नागपुरात मोकाट वळूचा महिलेवर हल्ला। वळूनं केलेल्या हल्ल्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर। महिला गंभीर जखमी असून महिन्याभरापासून महिलेची मृत्यूशी झुंज। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक। गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको। कांद्याला हमीभाव देण्याची मागणी। लव्ह जिहाद संदर्भात राज्य सरकार कायदा आणण्याच्या तयारीत। राज्य सरकारकडून हालचालींना वेग। कायद्याची गरज नाही म्हणत अस्लम शेख यांचा विरोध। आणि गडचिरोलीला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 2 माओवाद्यांचा खात्मा। पोलीस आणि माओवाद्यांमध्ये सुरू होती चकमक। अत्याधुनिक बंदुकीसह शस्त्रसाठा जप्त। मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। सुरुवातीला मोठी बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळलाय। वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेला आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही अपडेट आपण पाहतोय। वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलाय। पुढची मोठी बातमी। संजय राऊतांची निर्दोष मुक्तता। सत्र न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे। मेधा सोमय्यांनी मानहानीचा दावा केला होता। मीरा भाईंदर शौचालय घोटाळ्याबाबत राऊतांनी आरोप केले होते, तर माझगाव कोर्टाने राऊतांना शिक्षा सुनावली होती। त्याच संदर्भात आता सत्र न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे आणि संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मेधा सोमय्या यांनी मानहानीचा दावा संजय राऊतांविरोधात ठोकला होता आणि त्याच संदर्भात आता सत्र न्यायालयाचा हा निकाल। संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांना मोठा दिलासा। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, काय अपडेट? आपण जर पाहिलं तर हा खटला आधी संजय राऊत विरुद्ध मेधा सोमय्या असा खटला होता। मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांवरती अब्रू नुकसानाचा दावा केला होता। खरं तर मीरा भाईंदरमध्ये एक टॉयलेट बांधलं गेलं होतं आणि त्या टॉयलेटसाठी जी जागा लागणार होती तिथे खारफुटी होती आणि ती खारफुटी तोडून नियमाचा भंग करून ही जागा ही टॉयलेटसाठी देण्यात आली होती असे आरोप करत संजय राऊत यांनी सामनामधून केले होते सोमय्यांवरती आणि त्या विरोधात हा खटला दाखल केला होता। खरं तर माझगाव कोर्टाने संजय राऊतांना दोषी ठरवलं होतं, पण त्यानंतर सत्र न्यायालयात संजय राऊतांनी धाव घेतली होती आणि आज जवळपास 3-4 सुनावण्या झाल्या गेल्या काही 2 महिन्यांमध्ये सत्र न्यायालयात संजय राऊत विरुद्ध मेधा सोमय्या अशा आणि आज खरं तर कोर्टाने संजय राऊत यांना या संपूर्ण प्रकरणातून निर्दोष मुक्तता केलेली आहे। बर, संकेत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आता एक महत्त्वाची बातमी बारामतीमधून। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार बारामती पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत। रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले। संबंधित व्हीएसआर कंपनीची उड्डाणं तात्पुरती बंद केल्यानंतर आता या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये संबंधित विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. रोहित पवार हे बारामती पोलिसात तक्रार करण्यासाठी दाखल झाले. त्यांच्यासह योगेंद्र पवार देखील उपस्थित आहेत आणि बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जितेंद्र, काय अपडेट? एकंदरीत आपण पाहतोय की गेली 2 तास बारामती तालुका पोलीस स्टेशनला आमदार रोहित पवार, त्यांच्याबरोबर योगेंद्र पवार आणि वकील मंडळी हे बारामतीच्या तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांची गुन्हा दाखल करून घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. परंतु एका बाजूला पोलीस म्हणतायत की या संदर्भात अजितदादांच्या मृत्यू संदर्भात सीआयडी तसेच सीबीआय चौकशी चालू आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी गुन्हा कसा दाखल करायचा. दुसऱ्या बाजूला असं देखील त्या पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की एक तक्रार दाखल असताना आता यामध्ये दुसरी तक्रार कशासाठी, तर त्यामुळे गुन्हा दाखल न करता आम्ही तुमची तक्रार दाखल करून घेतो आणि ही तक्रार आम्ही सीबीआय असेल सीआयडी असेल यांच्याकडे पाठवून देतो असा पत्र पोलिसांनी घेतलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर संपूर्ण बारामती तालुका पोलीस स्टेशनला कार्यकर्त्यांनी महिलांनी वेढा घेतलेला आहे आणि जोपर्यंत हा या संदर्भात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून पोलीस स्टेशन सोडणार नाही असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आणि आपण बघतोय की एका बाजूला जे अजितदादा सर्वांसाठी न्याय हक्कासाठी बांधत होते त्याच अजितदादांना बारामतीमधून न्याय मिळत नाही. ज्या पोलीस स्टेशन अजितदादांनी राज्यसभेच्या निधीतून एवढे मोठे पोलीस स्टेशन बांधलं असताना देखील ते पोलीस स्टेशनला त्यांचा गुन्हा दाखल होत नाही. म्हणून आता आपण पाहतोय की संपूर्ण पोलीस स्टेशनला वेढा या कार्यकर्त्यांनी घातलेला आहे. तर आपण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की माझ्या बरोबर आता स्वतः रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. अजितदादा सर्वांसाठी न्याय हक्कासाठी भांडायचो, पण आपण बघितलंय की गेली 2 तास आपण या पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेत आणि अजूनही देखील बारामतीमध्ये अजितदादांना न्याय मिळत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची एकच भावना आहे, अजितदादांना न्याय मिळत नाही तर सर्वसामान्याचं काय होत असेल, काय भावना आहे? मी उत्तर दिलं याचं. नाही, एकंदरीत आपण बघतोय की रोहित पवार गेली 2 तासापासून आतमध्ये आहेत. एकंदरीत आपण देखील बाहेर थांबलेला आहात. काय राज्य सरकारकडून मागणी? गेले 40-45 वर्ष अजितदादांनी या भागासाठी काम केलेलं आहे, महाराष्ट्रासाठी काम केलं, सर्वसामान्य लोकांसाठी काम केलं आहे. असं असताना सुद्धा जे पोलीस स्टेशन अजितदादांनी सर्वसामान्य माणसांना न्याय मिळावा म्हणून बांधलं आहे, त्या ठिकाणी जर त्यांच्या बाबतीतली तक्रार जर नोंदवून घेत नसतील तर याला आपण काय म्हणायचं? आपण बघितले की या संदर्भातली ज्यावेळेस रोहितदादांनी 10 तारखेला पत्रकार परिषद घेतली आणि वेगवेगळे पैलू रोहितदादांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले आणि कुठंतरी याला वाचा फुटलेली आहे. खरंच हा अपघात नसून घातपात असावा? तो आहे का नाही हे मी सांगण्यापेक्षा सरकारने मोकळेपणाने जर त्या बाबतीत लोकांपुढं सगळं मांडलं तर लोकांचा संशय राहणार नाही. वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहेत की अगोदर हा ब्लॅक बॉक्स या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता आणि नंतर हा ब्लॅक बॉक्स दिल्लीच्या वरिष्ठांकडून फोन आल्यानंतर तात्काळ दिल्लीकडे रवाना केला गेला. नक्की याच्यामध्ये म्हणजे निपक्षपणे यामध्ये चौकशी होईल असं वाटतंय? व्हायला पाहिजे, पण करतील का माहीत नाही. कारण कुठलीही गोष्ट सुरुवातीला करताना कदाचित त्यांना या गोष्टी बाजूला करता येतील असं वाटलं असेल, परंतु भावनाच एवढ्या तीव्र आहेत की त्यांना हे समजून घेणं त्यांना आवश्यक वाटतंय आणि यामुळे मला वाटतं लोक या बाबतीत संतप्त आहेत. गेल्या 10 तारखेपासून आमदार रोहित पवार, रोहितदादा हे यासाठी लढतायत. वेगवेगळ्या ठिकाणी दिल्ली, मुंबई, पुणे या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहेत आणि समोर त्या ठिकाणी सगळं विश्लेषण करून मांडत असताना मुख्यमंत्री असतील, केंद्रीय पथक असेल याकडून गांभीर्यपूर्वक दखल घेतली जाते. रोहितदादा लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे लोकांचं काय मत आहे हे मांडणं त्यांचं कर्तव्य आहे. एक
काका असणं, नातेवाईक असणं हा एक भाग आहेच, त्यातला एक भावनिक. परंतु सर्वसामान्य माणसाच्या भावना काय आहेत त्या समजून घेऊन त्यासाठी सतत मांडणी करणं आणि मांडून घेत नसतील तर त्यासाठी थोडा संघर्ष करणं हे त्यांचं काम आहे. आपण बघतोय की गेल्या 2 तासापासून 2.5 तासापासून कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. महिला वर्ग देखील तेवढ्याच आक्रमक झालेला आहे. सर्व पोलीस स्टेशनला वेढा घातलेला आहे. या कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्याल, काय मार्गदर्शन कराल, काय सुचता कराल? अजूनही लोकशाही आहे, आपण लोकशाही मार्गाने आपण मांडत राहू. आणि हे जे सरकार आहे हे सरकार सगळ्यांचं असतं आणि त्यांनी यात सेन्सिटिव्ह भावनेतनं यातनं मार्ग काढला पाहिजे आणि सखोल चौकशी केली पाहिजे.